Sir, shall we start? Sir, can we start? Am I audible, sir? Okay. Thank you. Professionalism of our SHM college on a virtual platform. Today's guest speaker is Advocate Amol Giram sir, who is a motivational speaker. And the topic of today's lecture is Indian Constitution and Reservation. As you see, the topic is relevant to the recent judgment which is given by the Supreme Court on Arakshan. So I hope you all will enjoy this knowledgeable and informative session. But before that, I would like to request IQAC head of our SHM college, Assistant Professor Rajaram Garud sir, to introduce our today's eminent guest speaker. Garud sir, over to you. Okay, thank you, ma'am. Am I audible? Yes. Okay. Yes, sir. So today's topic of discussion, that is Indian Constitution and Reservation. इंग्लिश मध्ये करण्यापेक्षा मी मराठीतून इंट्रोडक्शन करेल. आजचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटना आणि आरक्षण. एकदम महत्वाचा, जिव्हाळ्याचा, सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा विषय. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज व्याख्याते म्हणून लाभलेले ऍडव्होकेट अमोल गिराम सर यांचे मी प्रथमतः हार्दिक असे स्वागत करतो. ऍडव्होकेट अमोल गिराम सर यांचा परिचय थोडक्यात करून देण्यापूर्वी मला अतिशय आनंद होतो की ऍडव्होकेट गिराम सर हे माझे चांगले मित्र असून कायदा क्षेत्रातील त्यांची भरारी ही बऱ्यापैकी मी जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. ऍडव्होकेट गिराम सर यांनी त्यांचं BSL LLB हे MP लॉ कॉलेज औरंगाबाद येथून पूर्ण केलं आणि LLM हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील लॉ डिपार्टमेंट मधून पूर्ण केले आहे. त्यानंतर जवळपास 3 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये राज्यघटना व इतर कायदे विषय घेऊन अनेक विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले आहे. स्वतःची झेप करिअर अकॅडमी देखील परभणी या ठिकाणी जवळपास त्यांनी 3 वर्ष चालवली. त्यातूनच एक संविधान जनजागृती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले व इसवी सन 2014 पासून ते संविधान दिन म्हणजेच आपला 26 नोव्हेंबर हा दिवस
संविधान जनजागृती विषयक कार्यक्रमासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन साजरा करतात. मग त्यात संविधान दिंडी आयोजित करणं असो, वेगवेगळे पथनाट्य बसवणं असो, संविधानपर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणं असो, ही अविरत सेवा गेली 6 ते 7 वर्ष झालं ते करतायत. आज परभणी व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये संविधान हे नाव घेतलं की ऍडव्होकेट अमोल गिराम हे नाव ओघाओघानं येतच. वकिली पेशात असल्यामुळे व संविधानाविषयी आवड असल्यामुळे ते परभणी येथील न्यायालयामार्फत होणाऱ्या प्रत्येक जनजागृती कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेत असतात. म्हणूनच गेल्या 2 वर्षापासून ते डालसा म्हणजे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी परभणी येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आवडीने काम पाहत आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयांवरती जिल्हा कारागृहामध्ये जाऊन कैद्यांना मार्गदर्शन करणं असो किंवा वेगवेगळे कायदेविषयक मोफत सल्ला शिबिर मध्ये मार्गदर्शन करणं, हे देखील अगदी आवडीनं जोमानं ते काम करत असतात. त्यांनी श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी येथे देखील 2 ते 3 वर्ष वेगवेगळे विषय घेऊन LLB असो, LLM असो, या वर्गांना त्यांनी अध्यापन केलेलं आहे, शिकवलं आहे. ते कायदा या विषयात सेट परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत. ते विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून देखील काम करतायत. गेल्या 5 ते 6 वर्षातील त्यांच्या वकिली व्यवसायातील झेप ही वाखाणण्याजोगी आहे. परत एकदा मी हा अल्पसा असा परिचय करून दिला. सरांचं सर सेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयाच्या वतीनं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा विषय जो आहे तो ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अधिकचा वेळ न दवडता मी परत आयोजकांकडे सूत्रसंचालक पाटील मॅडम यांच्याकडे मी सूत्राचा ताबा देतो आणि इथंच थांबतो. परत एकदा गिराम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद गरुड सर, धन्यवाद. गिराम सर, तुम्ही सुरू करू शकता मार्गदर्शन. ओके मॅडम, धन्यवाद. सर्वप्रथम सर्व पार्टिसिपंट्सचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन नॅशनल लेवल लेक्चर मध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंट्सचं स्वागत करत असताना अगदी सुरुवातीलाच सर सेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज राजगुरुनगर पुणे या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय शिंदे सर, IQAC हेड गरुड सर आणि पाटील मॅडम या सर्वांनी जो मला सन्मान दिला आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती माझे विचार आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करण्यासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल अगदी सुरुवातीलाच मी त्यांची ऋण व्यक्त करतो. आपला अधिक वेळ न घेता मी थेट विषयाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. आपला आजचा विषय आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड द रिझर्वेशन, भारतीय संविधान व आरक्षण. हा विषय सद्य परिस्थितीमध्ये सर, तुम्ही म्यूट झालात. अनम्यूट करा ना सर. आवाज नाही येतोय गिराम सर तुमचा. आवाज येतोय का आता? हा, आता येतोय सर. धन्यवाद. सद्य परिस्थितीमध्ये आरक्षण हा अत्यंत बर्निंग टॉपिक त्या ठिकाणी संबंध देशभरामध्ये आहे आणि म्हणून हा विषय सुरू करत असताना सर्वप्रथम आपण या लेक्चरचं जे टायटल आहे त्याच्याविषयी सर्वप्रथम समजून घेऊया. खरं तर मॅक्झिमम पार्टिसिपंट्स हे लॉचे विद्यार्थी आहेत आणि म्हणून मी जास्त खोलामध्ये न जाता थोडक्यामध्ये हे 2 महत्वाचे शब्द जे आहेत त्याच्याविषयी एक संकल्पना क्लिअर करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? संविधान. संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे देशाचा कारभार नेमका कसा चालावा आणि एका बाजूला शासन
तर दुसऱ्या बाजूला जनता, या दोघांच्या मध्ये नेमके संबंध काय असले पाहिजे हे संबंध निश्चित करणारा दस्तावेज म्हणजे संविधान. म्हणजे संविधानामध्ये नेमकं काय असतं, तर एकूण एंटायर आपल्या देशाचा कारभार नेमका कशा पद्धतीनं करायचा हे त्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली असते ती म्हणजे सरकार व जनता या दोघांच्या मध्ये नेमकं नातं काय असलं पाहिजे हे सुद्धा या संविधानामध्ये सांगितलेलं असतं. आणि म्हणून त्याला आपण सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री, लँड लॉ ऑफ द कंट्री किंवा मदर लॉ ऑफ द ऑल लॉज अशा पद्धतीने आपण कॉन्स्टिट्यूशनला संबोधत असतो. दुसरा शब्द आपल्या टॉपिक मधला महत्वाचा आहे तो म्हणजे रिझर्वेशन, आरक्षण. हे आरक्षण म्हणजे नेमकं काय? आरक्षणाविषयी आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आरक्षण होतं, जसं की बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड असतील किंवा कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, यांनी त्यांच्या संस्थानांच्या मध्ये त्या ठिकाणी आरक्षण देऊ केलेलं होतं. हा इतिहास भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आरक्षण म्हणजे नेमकं काय हे पण आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. तर आरक्षण म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनच आहे. दॅट इज डिस्क्रिमिनेशन, पण ते पॉझिटिव्ह अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे. म्हणजे काय, तर एक सकारात्मक भेद म्हणजे आरक्षण. म्हणजे आरक्षण नेमकं कशासाठी, एक उदाहरण सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. बघा, एक फॅमिली असते, कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये काही प्रौढ व्यक्ती असतात, तर काही मायनर चाइल्ड असतात, लहान लेकरं सुद्धा असतात. आणि म्हणून सर्वप्रथम जेव्हा जेवण करायचा विषय येतो तेव्हा अगोदर त्या ठिकाणी त्या लहान लेकरांना घास भरवण्याचं काम त्या फॅमिलीतले सगळे मॅच्युअर पर्सन त्या ठिकाणी करत असतात. अगदी त्याच पद्धतीनं समजा दुसरं एक उदाहरण देतो. समजा दोन मुलं असतील, एक मूल तान्हं असेल, तर त्या तान्ह्या मुलाला त्या ठिकाणी आई स्वतः घास भरवते, तर मोठ्या मुलाला ताट वाढून देते आणि तू स्वतः घास घे अशा पद्धतीचा सल्ला त्या ठिकाणी देत असते. अगदी त्याच पद्धतीनं संबंध देश म्हणजे एक कुटुंब आहे, एक फॅमिली आहे. आणि याच्यामध्ये जे दुबळे लोक आहेत, दुर्बल लोक आहेत, जे विकर सेशन्स आहेत, त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याच्यासाठी, त्यांच्या अपलिफ्टमेंटच्या साठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना सबळ बनवण्याच्यासाठी त्या ठिकाणी आरक्षण नावाची संकल्पना आपण त्या ठिकाणी देऊ केलेली आहे. मग हे आरक्षण संविधानामध्ये कुठं आहे हे आपण अगोदर सर्वप्रथम समजून घेऊयात. ते बेसिक गोष्टी आपण अगोदर समजून घेऊयात आणि मग करंट इश्यूज वरती आपण नंतर येऊयात. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये आरक्षण कुठं आहे. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारचं आरक्षण आहे. एक आरक्षण आहे शिक्षणामधलं आरक्षण, दुसरं आरक्षण आहे नोकऱ्यांमधलं, सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण, आणि तिसरं आरक्षण आहे राजकारणामधलं आरक्षण. मग ते कोणत्या राजकारणामधलं आरक्षण, तर सार्वजनिक निवडणुकांमधलं आरक्षण म्हणजे संसदेच्या आणि विधिमंडळाच्या निवडणुकांमधलं आरक्षण, इव्हन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मधलं सुद्धा आरक्षण. तर आपण या ठिकाणी समजावून घेऊयात कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स नेमके कुठं आहेत आरक्षणाचे. तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 15 क्लॉज 4 आणि आर्टिकल 16 क्लॉज 4 या ठिकाणी जर कलम 15(4) जर तुम्ही बघितलं तर जे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या जे मागास लोक आहेत, मग SC असतील, ST असतील किंवा OBC असतील, तर ह्या लोकांच्यासाठी शिक्षणामध्ये आरक्षण सरकारला देता येईल अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कलम 16(4) मध्ये जे सांगितलेली आहे तरतूद ती आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये SC असेल, ST असेल किंवा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास जे लोक असतील आणि अशा लोकांना जर सरकारी नोकऱ्यांमध्ये जर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नसेल तर अशा लोकांना सुद्धा सरकार त्या ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ शकतं अशी तरतूद त्या ठिकाणी आहे. याखेरीज लोकसभेमध्ये, राज्यसभेत आरक्षण नाही, लोकसभेमध्ये आणि देशातल्या तमाम विधिमंडळांच्या मध्ये, मग काही विधिमंडळ द्विगृही सभागृह आहेत, बायकॅमरल हाऊसेस आहेत, मग त्यातलं जे काही कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा, विधान परिषदेमध्ये आरक्षण नाही. तर एकूणच लोकसभा व विधानसभांच्या मध्ये SC ST ला आरक्षण आहे. हे कुठं सांगितलेलं आहे तर घटनेच्या भाग 16 मध्ये त्या ठिकाणी 330व्या कलमात असं सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये SCच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण असेल. आर्टिकल 332 मध्ये असं सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी STच्या लोकांना आरक्षण असेल. आणि आर्टिकल 334 असं सांगतं की हे आरक्षण 10 वर्षासाठी असेल. म्हणजे लोकसभा व विधानसभा मधलं जे आरक्षण आहे SC STच्या साठी ते 10 वर्षासाठी असेल असं सांगितलेलं होतं. परंतु शिक्षण व नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे
त्याला कसल्याही घटनात्मक मर्यादा त्या ठिकाणी कलम 15(4) आणि 16(4) मध्ये त्या ठिकाणी सांगितलेली नाही. जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत सरकार त्यांना ही आरक्षणाची तरतूद करू शकेल असं सांगितलेलं आहे. मग हे लोकसभा व विधानसभा मधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण सुरुवातीला 10 वर्षासाठी केलेलं होतं असं कलम 334 मध्ये सांगितलेलं होतं. पण त्यामध्ये वेळोवेळी जसं 1960 ला त्या ठिकाणी त्याच्यात अमेंडमेंट झाली, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि अजून 10 वर्षासाठी ते आरक्षण एक्सटेंड करण्यात आलं. अगदी त्याच पद्धतीनं 2010 ला ह्याचा कालावधी संपत होता आणि म्हणून 95th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि पुन्हा ते 2020 पर्यंत ते आरक्षण वाढवण्यात आलं. असं सारखेपणानं ते 70 वर्षापर्यंत आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. किंबहुना ते अजूनही 10 वर्षासाठी कंटिन्युएशन करण्यात येत आहे. तात्पर्य मला काय सांगायचंय की आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये नेमकी कुठं आहे हे आपण या ठिकाणी सर्वप्रथम समजून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर सध्याचा जो बर्निंग टॉपिक आहे मग तो मराठा आरक्षणाचा असेल, जाट आरक्षणाचा असेल, पटेल आरक्षणाचा असेल, गुर्जर समाजाच्या आरक्षणाचा असेल, या संदर्भानं आता आपल्याला या संदर्भात चर्चा करायची आहे. तर हे सगळं समजून घेत असताना आपल्या समोर देशाच्या इतिहासाकडे आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारताच्या आफ्टर द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नंतर काय घडलं आरक्षणाच्या संदर्भानं ते आपण त्याच्या संदर्भामध्ये एक ब्रीफ मध्ये समजून घेऊया. बघा काय झालं, आपल्याला माहित आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला, म्हणजे त्याची कॉमेन्समेंट झाली आणि खऱ्या अर्थानं हा देश प्रजासत्ताक म्हणून त्या ठिकाणी समोर आला. आणि घटनेनुसार 1951च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अगदी 1952 पर्यंत लोकसभेच्या आणि विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता कलम 15(4) आणि कलम 16(4) मध्ये जे काही शिक्षण व नोकऱ्यांमधलं आरक्षण सांगितलेलं होतं ते SC ST साठीच्या सांगितलेलं होतं. तर ते आरक्षण SC ST ला देऊन टाकण्यात आलं. कसं देऊन टाकण्यात आलं? मग SC या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती असतील, ST या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती असतील याच्या संदर्भामध्ये कलम 241 आणि कलम 242 हे दोन कलम बोलतात. कलम 241 मध्ये 2 क्लॉज आहेत. कलम 241 चा क्लॉज 1 असं म्हणतो की SC या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती समाविष्ट असतील याच्याविषयी राष्ट्रपती त्याची जाहीर अधिसूचना काढतील. तर त्या कलम 241 क्लॉज 2 असं बोलतो की त्याच्यामध्ये वेळोवेळी फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला बाय लॉ असेल. सेम वे कलम 242 मध्ये सुद्धा 2 क्लॉज आहेत. ST या प्रवर्गामध्ये नेमक्या कोणत्या जाती असतील याच्याविषयी हे 2 क्लॉज बोलतात. त्यातला क्लॉज 1 असं म्हणतो की ST या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती असतील याची जाहीर अधिसूचना राष्ट्रपती त्या ठिकाणी काढतील आणि त्यामध्ये वेळोवेळी फेरबदल करण्याचा अधिकार. उदाहरणार्थ एखादी जात अपलिफ्ट झालेली असेल तर त्या प्रवर्गातून त्या जातीला एक्सक्लूड करणं असेल किंवा एखादी जात अशी आयडेंटिफाय झाली असेल की त्या जातीला त्या प्रवर्गामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं असेल तर राष्ट्रपती त्याच्यामध्ये पार्लमेंट बाय लॉ त्याच्यामध्ये त्याला इन्क्लूड करू शकेल. अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि म्हणून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार त्या ठिकाणी SC आणि ST ला त्या ठिकाणी आरक्षण सुरू झालं. पण प्रश्न शिल्लक राहिला ओबीसीचा. खरं तर ओबीसी हा कॉन्स्टिट्युशनल वर्ड नाहीये. ओबीसी या अदर बॅकवर्ड क्लासेस असा शब्दप्रयोग संविधानात कुठेही केलेला नाही. तर कोणता शब्दप्रयोग केलेला आहे? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असा शब्दप्रयोग आपल्याला संविधानामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग तर हे जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत यालाच ओबीसी असा शब्दप्रयोग आपण त्या ठिकाणी केला. त्याचा पण इतिहास आपण ब्रीफ मध्ये बघितला पाहिजे. काय झालं, देशाचं नवनियुक्त जनता नियुक्त सरकार नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आलं आणि मग आता प्रश्न शिल्लक राहिला आहे की या ओबीसी मध्ये कोणत्या जाती असल्या पाहिजेत, किंबहुना ओबीसी या प्रवर्गामध्ये आरक्षण देत असताना देशभरातल्या जनतेमधले कोणते समाज घटक त्या ओबीसी मध्ये असले पाहिजेत याच्याविषयी अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम 1963 साली त्या ठिकाणी केंद्र शासनानं फर्स्ट ओबीसी कमिशन अपॉइंट केलं. त्याचे अध्यक्ष काका कालेलकर हे होते आणि मग त्या काका कालेलकर आयोगानं अभ्यासपूर्ण शिफारशींचा अहवाल सादर केला आणि काका कालेलकर यांनी असं सांगितलं की ओबीसी प्रवर्गामध्ये लोकांना समाविष्ट करत असताना जात हाच निकष त्या ठिकाणी आपण गृहीत धरला पाहिजे. परंतु केंद्र सरकारला तो रिपोर्ट तेवढा रिलेव्हंट वाटला नाही. जातीच्या आधारावर ओबीसीचं आरक्षण द्यावं असं सरकारला काका कालेलकर आयोगाच्या शिफारशी योग्य वाटल्या नाही आणि म्हणून त्या आयोगाच्या शिफारशी तशाच धुळखात पडल्या
त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1977 साली आणीबाणी संपली आणि इंदिरा गांधींच्या सरकारनंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं आणि मग त्या पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारनं त्या ठिकाणी सेकंड ओबीसी कमिशन त्या ठिकाणी अपॉइंट केलं. त्या सेकंड ओबीसी कमिशनचे अध्यक्ष त्या ठिकाणी बीपी मंडल नावाचे हे खासदार त्या ठिकाणी अध्यक्ष होते. दॅट वॉज अ सेकंड ओबीसी कमिशन. आणि ह्या मंडल कमिशननं संबंध देशभरामध्ये दौरे केले, संपूर्ण अभ्यास केला आणि अभ्यासपूर्ण शिफारशी त्या ठिकाणी सादर केल्या. तरी देखील जवळपास 12 वर्ष त्या मंडल कमिशनच्या शिफारशी तशाच धुळखात पडलेल्या होत्या. परंतु आपल्याला माहिती आहे 1989 साली त्या ठिकाणी राजीव गांधींचं सरकार त्या ठिकाणी पडतं आणि जनता पक्षाचं एक संयुक्त सरकार व्हीपी सिंगांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी येतं आणि व्हीपी सिंग मंडल कमिशनच्या रिपोर्टला गृहीत धरून त्या ठिकाणी ओबीसींना 27% आरक्षणाची घोषणा त्या ठिकाणी करतात आणि त्याचा अंमल सुरू होतो. मग त्याला लगेच इंदिरा साहनी नावाच्या व्यक्तींनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं ओबीसी आरक्षणाला आणि दरम्यानच्या काळात 1991 ला पुन्हा सत्ता बदल झाला आणि पी व्ही नरसिंहराव सरकारनं काय केलं, ओबीसीला 27% आरक्षण प्लस जे सवर्णीय आहेत किंवा ओपन कॅटेगरी मधले जे लोक आहेत त्यांना आर्थिक मागासलेल्या जे लोक आहेत ओपन कॅटेगरी मधले त्यांना सुद्धा 10% आरक्षण देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली. आणि मग इंदिरा साहनी प्रकरणामध्ये या दोन्ही गोष्टींना चॅलेंज करण्यात आलं. ओबीसीच्या 27% आरक्षणाला चॅलेंज करण्यात आलं. शिवाय जे ओपन कॅटेगरी मधले आर्थिक मागास आहेत त्यांना जे नरसिंहराव सरकारनं 10% आरक्षण दिलं होतं त्याला सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं. आणि आपल्याला माहिती आहे 1992-93 ला इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसचा या खटल्याचा निकाल ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी दिला. आय थिंक 9 जजेस बेंच म्हणजे 6 वर्सेस 3 अशा मेजॉरिटीचं ते जजमेंट आहे, बहुमताचं ते जजमेंट आहे. आणि त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं काही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केल्या. आरक्षणाच्या विषयीचा एक व्ह्यू त्या ठिकाणी आणि गाईडलाईन्स त्या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यामध्ये ओबीसीचं 27% आरक्षण जे जातनिहाय देण्यात आलं होतं मंडल कमिशनच्या शिफारशीनुसार ते कॉन्स्टिट्युशनल आहे, ते संविधानिक आहे अशा प्रकारचं निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. परंतु आर्थिक मागासवर्गीयांना जे 10% आरक्षण नरसिंहराव सरकारनं दिलं होतं तर ते मात्र अनकॉन्स्टिट्युशनल आहे. कारण घटनेमध्ये कुठंही आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी तरतूद त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आर्थिक मागास निकषावरती आरक्षण देता येणार नाही असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. या इंदिरा साहनीच्या केसमध्ये अजून 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या 2 महत्वाच्या गोष्टी कोणत्या? तर एक गोष्ट म्हणजे आरक्षणाची मर्यादा ही 50% पेक्षा जास्त असू नये असं सांगितलं. असं का बरं सांगितलं? तर त्याचा आधार कलम 14 असा त्यांनी घेतला. कलम 14 काय सांगतं? तर इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता व कायद्याचे सर्वांना समान संरक्षण असं सांगतं. आणि जर कलम 14 जर समानतेचं तत्व त्या ठिकाणी सांगत असेल आणि समानता हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे असं जर सांगत असेल आणि असं सांगत असताना जर आरक्षणाची मर्यादा आपण 50% पेक्षा जर पुढे नेऊन घातली तर त्या ठिकाणी कुठंतरी समानतेच्या मूलभूत अधिकाराचा भंग होतो आहे अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे सांगत असताना अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगितली की 50% जास्त आरक्षण तर देता येणार नाही, परंतु जर त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची जर का तशी कंडिशन असेल म्हणजे तशा प्रकारची एक इमर्जन्सीच असेल की 50% जास्त समाज जर अत्यंत मागास असेल, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासच असेल तर त्या कॉन्टिंजन्सीमध्येच त्या ठिकाणी सरकार आरक्षण देऊ शकेल. सपोर्टिंगला अजून 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. त्या 2 गोष्टी कोणत्या? की एखादी जात किंवा एखादा समुदाय हा
घेता येणार नाही, म्हणजे तो घटना विरोधी आहे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी घटना विरोधी आहे का, अनकॉन्स्टिट्युशनल आहे का, अशा प्रकारचा रिव्ह्यू खाली पुनर्विलोकन करण्याच्यासाठी कोणत्याही न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागता येणार नाही. एक प्रकारचं त्या कायद्याला सुरक्षा कवच प्रदान करणारं हे 9th शेड्यूल होतं आणि म्हणून ते आरक्षण काही काळासाठी टिकलं, आजही टिकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या आरक्षणाच्या विरोधात सुद्धा नंतर काय झालं, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या. आता त्याची हिअरिंग सुरू आहे, परंतु प्रायमा फेसी सुप्रीम कोर्टाच्या काही गोष्टी ऑब्झर्वेशन मध्ये आलेल्या असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे ऑर्डर दिलेली नाही आणि म्हणून त्या केसेस आजही सुप्रीम कोर्टाच्या समोर पेंडिंग मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता येऊयात करंट इश्यूकडे. सध्या संबंध महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये आपण आरक्षणाचं राजकारण कशा पद्धतीने पेटत चाललेलं आहे हे आपण उघड्या डोळ्याने बघत आहोत. किंबहुना ही महाराष्ट्राचाच इश्यू नाही, तर गुजरातमध्ये पटेल समाज असेल, हरियाणामध्ये जाट समाज असेल किंवा राजस्थानमध्ये गुर्जर समाज असेल, प्रत्येक राज्यामध्ये अशा काही कास्ट आहेत, अशा काही जाती आहेत, असे काही समाज आहेत की ते मागास आहेत आणि म्हणून त्या लोकांच्या कडून तशी मागणी होते आहे आणि ते राज्य सरकार सुद्धा तशा प्रकारचे कायदे करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते कायदे सुप्रीम कोर्टामध्ये टिकाव धरू शकत नाहीयेत, असं आपल्याला अलीकडच्या रिसेंट जजमेंट्स मध्ये आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे. मग मराठा आरक्षणाच्या संदर्भानं आपण थोडक्यात चर्चा करूया. बघा काय झालं, एकदम सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी ESBC नावाचा कायदा केला आणि ESBC मध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. परंतु ते आरक्षण त्या ठिकाणी ऑनरेबल कोर्टासमोर टिकलेलं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये काय लूफॉल्स होते, त्याच्यामध्ये काय कमतरता होत्या आणि म्हणून त्या कमतरता भरून काढून पुन्हा एकदा नव्यानं कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून ह्या फडणवीस सरकारनं मला वाटतं 2018 साली त्या ठिकाणी आरक्षण नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेला समथिंग SCBC असं आरक्षण त्या ठिकाणी देऊ केलं. ते आरक्षण देत असताना त्यांनी हा विचार केला की ESBCचं आरक्षण का बरं टिकलं नाही, तर ESBCचं आरक्षण देत असताना त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी घेतलेल्या नव्हत्या. केवळ एक राणे समिती त्या ठिकाणी स्थापन केली होती. दॅट वॉज जस्ट अ कमिटी. ती फक्त एक समिती होती आणि त्या समितीनं सांगितलं की हा समाज मागास आहे आणि म्हणून त्याचा आधार घेत ते आरक्षणाचा कायदा केलेला होता. खरं तर इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी जात मागास आहे की नाही हे मागासवर्ग आयोगानं सांगितलं पाहिजे. मग ते राज्य मागासवर्ग आयोग असो की केंद्रीय मागासवर्ग आयोग असो. म्हणजे जर केंद्राला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्रीय मागासवर्ग आयोगानं सांगायला हवं की ही जात मागास आहे म्हणून. आणि राज्याला जर का राज्यापुरता जर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्या राज्य मागासवर्ग आयोगानं तसं त्या सांगायला पाहिजे की ही जात त्या ठिकाणी मागास आहे म्हणून. आणि म्हणून या फडणवीस सरकारनं काय केलं की गायकवाड कमिशन अपॉइंट केलं. ती एक समिती नाही, तो आयोग आहे, राज्य मागासवर्ग आयोग गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी अपॉइंट केला आणि ह्या गायकवाड आयोगानं 14 नोव्हेंबर 2018 त्या ठिकाणी आपल्या शिफारशींचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला आणि मग सरकारनं असा त्याचा एक आधार घेतला की जर इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये असं सांगितलेलं आहे की राज्य मागासवर्ग आयोग जर सांगत असेल ही जात मागास आहे आणि या जातीला आरक्षण देणं ही अत्यंत महत्वाची आणि अपरिहार्य अशी घटना आहे, तर त्या कंटिन्युएन्सीमध्ये राज्य सरकार त्या रिपोर्टच्या आधारे आरक्षणाचा कायदा करू शकतं आणि म्हणून आम्ही हा आरक्षणाचा कायदा केला. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो कायदा करून आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. त्यानंतर ह्या आरक्षणाला सुद्धा ऑनरेबल हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. अनेक याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्याची एक जॉईंट हिअरिंग, एकत्रितपणे त्याचं हिअरिंग झालं. 2 जजेस बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्टाकडे ते आरक्षणाचा खटला चालला आणि त्या 2 जजेस बेंचनं त्या ठिकाणी हे आरक्षणाचा कायदा जो आहे, मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे SCBCचा, तो व्हॅलिड आहे अशा प्रकारचं जजमेंट दिलं. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ते 2 जजेस बेंच होतं ते काही कॉन्स्टिट्युशनल बेंच नव्हतं, घटनापीठ नव्हतं किंवा संविधानिक पीठ नव्हतं आणि म्हणून त्याच्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आल्याच्या नंतर तिथेही 2 जजेस बेंचकडे ते प्रकरण चाललं. आय थिंक 2 या 3 जजेस बेंचकडे ते प्रकरण चाललं आणि मग आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर 2020 मध्ये
त्याला स्टे देण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक इंटरिम पिटिशन त्या ठिकाणी दाखल करण्यात आली की हे जे काही हिअरिंग आहे मराठा आरक्षणाच्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीच्या संदर्भातली, तर ही कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे वर्ग करण्यात यावी. अशा प्रकारची एक इंट्रा पिटिशन नावाची एक कन्सेप्ट असते, ती पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्या पिटिशनला सक्सेस मिळालं आणि ते कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे म्हणजे 5 जजेस बेंचकडे ते वर्ग करण्यात आलं. मग 5 जजेस बेंचकडे वर्ग करण्यात आल्याच्या नंतर आता आपण बघतो की याच महिन्याच्या 5 तारखेला ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं ह्या घटनापीठानं त्या ठिकाणी निर्णय दिला की मराठा आरक्षण हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. मग हे सांगत असताना त्यांनी कोणते आधार त्या ठिकाणी घेतले याच्यावरती आपण आता थोडक्यात चर्चा करूयात. बघा, त्यांनी असं सांगितलं त्या खटल्याचा निकाल देत असताना की ह्याचा कायदा हा नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये करण्यात आला आणि त्याच्या अगोदर ऑगस्ट, आय थिंक 14 ऑगस्ट 2018 रोजी 102वी घटना दुरुस्ती झाली आणि 102वी ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जी आहे ती काय आहे त्याच्याविषयी मी सविस्तर थोड्या वेळानं बोलेल. पण त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार एखादी जात मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. किंबहुना नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, या नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसनं जर एखाद्या जातीला मागास आहे असं सांगितलं तर त्यानंतर राष्ट्रपती त्या जातीला मागास आहे असं डिक्लेअर करतील आणि तरच ती जात मागास आहे असं कन्सिडर केल्या जाईल, असं हे 102nd अमेंडमेंट मध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि म्हणून राज्य सरकारनं जे राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालानुसार ही जात मागास आहे असं जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे 1992 ला इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये असं सांगितलं की राज्य मागास वर्ग आयोगाला सुद्धा अधिकार असेल की ही जात मागास आहे की नाही हे सांगण्याचा. परंतु हे कुठपर्यंत होतं तर 102वी घटना दुरुस्ती अंमलात येईपर्यंत होतं आणि ह्या आयोगानं, ह्या राज्य मागासवर्ग आयोग गायकवाड कमिशननं जो रिपोर्ट दिला हा 102व्या घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणीच्या नंतर हा रिपोर्ट दिलेला आहे आणि म्हणून हा अधिकार आता राज्य मागासवर्ग आयोगाला किंवा राज्य सरकारला त्या ठिकाणी राहिलेलं नाही असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी सांगितलं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट की गायकवाड कमिशननं जे काही ही मराठा ही जात आहे ही मागास आहे हे जे काही रिपोर्ट बनवला तर ह्याच्यामध्ये कुठंतरी पॉलिटिकल इंटरफरन्स झाल्याचं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. म्हणजे जणू काही राज्य सरकारनं गायकवाड कमिशनला अपॉइंट केलं आणि अपॉइंट यासाठी केलं की तुम्ही काय करा की ही जात मागास आहे अशा प्रकारचा आम्हाला अहवाल बनवून द्या. अशा प्रकारचा कुठंतरी एक गोंधळ त्या ठिकाणी मॅनेजमेंट केल्यासारखा आम्हाला त्याच्यामध्ये भास होतो आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं. असं कशाच्या आधारे मी बोलतो आहे म्हणजे मी माझी लँग्वेज माझ्या भाषेत जरी सांगत असलो तरी त्याचा मतितार्थ तोच निघतो, कारण की गायकवाड कमिशनच्या रिपोर्टच्या आधारे ही जात मागास आहे असं सिद्ध होत नाही असं सुप्रीम कोर्टाच्या त्या व्ह्यूज मध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण त्या ठिकाणी फेटाळलं. शिवाय सुप्रीम कोर्टानं अजून दुसरी गोष्ट सांगितली की इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं ऑलरेडी सांगितलेलं आहे की आरक्षणाची मर्यादा ही 50% पेक्षा असली नाही पाहिजे. असू शकते पण ती कोणत्या कॉन्टिंजन्सीमध्ये की जर खरंच त्या ठिकाणी अत्यंत गरज आहे, हा समाज खरंच खूप मागास आहे हे जर सिद्ध झालं तर त्या सिच्युएशन मध्ये कदाचित त्या ठिकाणी 50%ची सुद्धा मर्यादा ओलांडता येईल, अशा पद्धतीनं ते आरक्षण देता येईल. परंतु इथं हा समाज मागास आहे हे सिद्ध होत नाही, शिवाय 50%पेक्षा आरक्षण देता येत नाही असं इंदिरा साहनीच्या केसमध्ये सांगितलेलं असल्यामुळं ह्या 5 जजेस बेंचनं म्हणजे एक मतानं, म्हणजे मेजॉरिटीचं हे जजमेंट नाही की एक मतानं अशा प्रकारचं हे डिसिजन ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं असं वर्डिक्ट त्या ठिकाणी दिलं. मग प्रश्न असा शिल्लक राहतो काही जणांच्या मध्ये की मग केंद्र सरकारनं जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेशनला जे आरक्षण दिलं 10%चं 103वी घटना दुरुस्ती करून आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षण केंद्र सरकारनं जे दिलं आता 2017-18 साली जी अमेंडमेंट केली त्याच्या आधारे, तर ते आरक्षण कसं, त्या आरक्षणामुळे तर ऑलरेडी 50%ची मर्यादा ओलांडली गेली, मग ते आरक्षण का बरं टिकलं?
मुळात संविधानामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. इंदिरा साहनीच्या केसमध्ये सांगितलं होतं आणि म्हणून ते आरक्षण अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं. मग असं असतानाही काही जणांच्या डोक्यात असा प्रश्न असेल की मग हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण का बरं टिकून आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, हे ईडब्ल्यूएसचं आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याची हिअरिंग सुद्धा चालू आहे. आता त्याचं काय होणार आहे हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी ठरवेल. परंतु त्याला स्टे ऑर्डर का बरं येऊ शकली नाही, असा जर कोणाचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की पूर्वी संविधानामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही असं सांगितलेलं होतं. परंतु 103व्या घटना दुरुस्तीद्वारे आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षण देता येईल अशी 103वी घटना दुरुस्ती केली. म्हणजे आता घटनेतच तो मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे कलम 15 क्लॉज 6 मध्ये आणि कलम 16 क्लॉज 6 मध्ये शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षण देण्याची ही घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे आता संविधानामध्येच तशा प्रकारची प्रोव्हिजन निर्माण करण्यात आलेली आहे. इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये जेव्हा असं इंटरप्रिटेशन करण्यात आलं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशी तरतूद नाही, तर आता ती तरतूद कॉन्स्टिट्यूशन मध्ये झालेली आहे आणि म्हणून प्रायमा फेसी सुप्रीम कोर्टानं त्याला स्टे दिलेला नाही. परंतु आता त्याचंही अवलोकन होईल, त्याचा रिव्ह्यू होईल, वेदर इट्स कॉन्स्टिट्युशनल ऑर नॉट, हे बेसिक स्ट्रक्चरला कुठेतरी तडा देता आहे की नाही, की रिझर्वेशन पॉलिसीला कुठेतरी तडा देता आहे की नाही, याचा जे काही निकाल आहे ते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अंतिम निकालामध्ये त्या ठिकाणी देईल. आता आपण लेटेस्ट जी 102वी घटना दुरुस्ती आहे त्या संदर्भात थोडक्यामध्ये समजून घेऊयात. बघा, 102व्या घटना दुरुस्तीद्वारे काय झालं तर भारतीय संविधानामध्ये नवीन 3 आर्टिकल्स इन्सर्ट करण्यात आले. मग नवीन 3 आर्टिकल्स कोणते तर लक्षात घ्या, आर्टिकल 338B, आर्टिकल 342A आणि आर्टिकल 366 क्लॉज 26A असे 3 आर्टिकल त्यामध्ये इन्सर्ट करण्यात आले. मग ते काय आहेत त्याच्याविषयी मी थोडक्यात तुमच्याशी बोलतो. बघा, आर्टिकल 338 मध्ये काय आहे तर अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात येईल, घटनात्मक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात येईल. एससी मध्ये कोणत्या जाती असाव्यात, कोणत्या जाती नसाव्यात, त्याच्यामध्ये काही वाद निर्माण झाले तर त्याचे निपटारे कशा पद्धतीने केले जावेत, त्याच्या समस्यांचे निपटारे कसे केले जावेत, यासाठी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट स्थापन केलं जाईल असं 338 मध्ये सांगितलेलं आहे. असंच नंतर एक अमेंडमेंट करण्यात आली आणि त्याद्वारे आर्टिकल 338A त्या ठिकाणी इन्सर्ट करण्यात आलं आणि 338A खाली नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब स्थापन करण्यात आला होता. अगदी त्याच वेने 338B नावाचं एक आर्टिकल आता 102व्या घटना दुरुस्तीने इन्सर्ट केलं आणि 338B काय आहे तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे आहे. म्हणजे आता जे ओबीसीचे जे लोक आहेत किंवा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड जे लोक आहेत, ते बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्याच्यासाठी नॅशनल कमिशन इस्टॅब्लिश करण्यासाठी ही 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली. मग स्वाभाविकपणे प्रश्न आपल्या डोक्यात येतो की मग 1993 पासून 1992 पासून इंदिरा साहनीच्या केस पासून ओबीसी ला त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे. इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये सुद्धा सांगितलं की ओबीसी कमिशन स्थापन करा आणि मग 1993लाच ओबीसी कमिशन स्थापन केलेलं होतं हे आपल्याला माहित आहे. मग आता ह्या घटना दुरुस्तीनं नवीन काय झालं तर नवीन हे झालं मित्रांनो, लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार केंद्र सरकारनं जे ओबीसी कमिशन स्थापन केलं होतं त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नव्हतं, त्याला संविधानिक दर्जा नव्हता. तर ह्या 102व्या घटना दुरुस्तीनं त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं आणि म्हणून त्याच्या अधिकारामध्ये आणि त्याच्या रचनेमध्ये त्यामध्ये ऑथेंटिकल बदल झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि 242A नावाचं कलम इन्सर्ट करण्यात आलं याच 102व्या घटना दुरुस्तीनुसार. हे 242A कलम काय आहे तर अगदी त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं 241व्या कलमामध्ये 2 क्लॉज आहेत की एससी प्रवर्गात कोणत्या जाती असतील त्याच्या क्लॉज 1 नुसार राष्ट्रपती अधिसूचना काढतील आणि क्लॉज 2 नुसार पार्लमेंट त्याच्यामध्ये फेरबदल करू शकेल. 342व्या कलमानुसार एसटी प्रवर्गामध्ये कोणत्या जाती असतील हे राष्ट्रपती अधिसूचनाद्वारे जाहीर करतील, शिवाय पार्लमेंट त्याच्यामध्ये बदल करू शकेल. अगदी त्याच पद्धतीनं हे कलम 342A आता हे 102व्या घटना दुरुस्तीनुसार इन्सर्ट करण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं ह्या बॅकवर्ड क्लासेसमध्ये इन द सेन्स ओबीसी ह्या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती असतील हे त्या ठिकाणी प्रेसिडेंट
अधिसूचित करतील आणि नॅशनल बॅकवर्ड क्लासेसच्या रिकमेंडेशन नुसार त्या ठिकाणी पार्लमेंट सुद्धा त्याच्यामध्ये फेरबदल करू शकेल. अशा प्रकारची ही 342 नावाचा आर्टिकल आहे. मग 366(26) काय आहे, तर मुळात आपल्याला माहिती आहे 366व्या कलमामध्ये फक्त संविधानातले काही शब्द आहेत की ह्या शब्दांचा अर्थ नेमका काय, ह्या शब्दांची डेफिनेशन नेमकी काय आहे, संविधानामध्ये जे वेगवेगळे शब्द प्रयोग आलेले आहेत याची नेमकी व्याख्या काय आहे, त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, हे 366व्या कलमामध्ये संविधानामध्ये आलेल्या अनेक शब्दांच्या व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 26 व्याख्या आहेत, त्याच्यामध्ये अजून ही 27वी व्याख्या जोडण्यात आली. कशाची? बॅकवर्ड क्लासेसची. तर ते 366(26) काय सांगतं, तर कलम 342 मध्ये जे बॅकवर्ड क्लासेस घोषित करण्यात आलेले आहेत तेच बॅकवर्ड क्लासेस असतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे काय झालं, तर 102वी घटना दुरुस्ती आता सध्या फार चर्चेत आलेली आहे. बऱ्याच जणांना 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे, मराठा आरक्षणाला 102वी घटना दुरुस्ती आडवी आली असं पण आपण सोशल मीडियावरती वाचतो आहोत. मग ही नेमकी 102वी घटना दुरुस्ती काय आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला ती 102वी घटना दुरुस्ती सांगतो. पुन्हा एकदा ब्रीफ मध्ये मी रिवाइज करतोय 102वी घटना दुरुस्ती काय आहे. हे यामुळे रिवाइज करतो आहे की इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये सांगितलं ना की 50% पेक्षा आरक्षण देता येणार नाही, पण जर कॉन्टिंजन्सी असेल, तशी जर अत्यंत महत्वाची गरज असेल आणि खरंच एखादा समाज मागास असेल, त्याला आरक्षण देणं अपरिहार्य असेल, तर 50%ची मर्यादा सुद्धा सरकारला ओलांडता येईल. आणि पण ती कशाच्या आधारे, जर मागासवर्ग आयोगानं, राज्य मागासवर्ग आयोगानं, केंद्रीय मागासवर्ग आयोगानं सांगितलं की ही जात मागास आहे, अत्यंत मागास आहे आणि या जातीला आरक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे, तर त्या कॉन्टिन्जन्सीमध्ये सरकारला आरक्षण देता येईल. इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये सांगितलं होतं. परंतु तरी देखील आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसारच तर हे आरक्षण दिलं होतं ना महाराष्ट्र सरकारनं, तरी पण हे का टिकलं नाही, तर त्याला आडवी आली 102वी घटना दुरुस्ती. मग 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे, तर 102वी घटना दुरुस्ती असे म्हणते की एखादी जात मागास आहे की नाही हे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे ठरवेल आणि त्यानंतर राष्ट्रपती त्याची अधिसूचना काढतील. आणि म्हणून अल्टिमेटली याचा सारांश रूपानं सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की एखादी जात मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. आणि म्हणून आता प्रश्न शिल्लक राहतो की मराठा आरक्षणाच्या संदर्भानं आपले मुख्यमंत्री काय ऍक्शन घेणार. तर मी आजच एक न्यूज बघितली सकाळी की आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. पण आपल्याला माहिती आहे की राज्यपाल हे राष्ट्रपतींचे एजंट असतात, म्हणजे एक प्रतिनिधी असतात. म्हणजे प्रत्येक राज्याचा कारभार हे घटनेनुसारच चालावा यासाठी केंद्र सरकारचा म्हणजे राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल प्रत्येक राज्यामध्ये कार्य करत असतो. आणि म्हणून मुख्यमंत्री आता राज्यपालांना भेटणार आहेत आणि राज्यपालांना विनंती करणार आहेत की तुम्ही राष्ट्रपतींना सांगा की ह्या जातीला त्या ठिकाणी मागास आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जाहीर करा. अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आता मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला आज जाणार आहेत. अशा प्रकारची न्यूज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण ह्याचं भविष्य काय होईल याच्याविषयी आपण चर्चा करू शकतो. बघा, भविष्य असं होईल की आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती एखाद्या जातीला मागास डिक्लेअर करतील असं त्यांना अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. गोष्ट जरी खरी असली तरी राष्ट्रपती एखाद्या जातीला मागास आहे असं जाहीर करतील का, हा सवाल त्या ठिकाणी उभा राहतो. तर मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, जर राष्ट्रपतींनी मराठा जातीला मागास आहे असं जर जाहीर केलं तर मग गुजरात मधले पटेल लोक पुन्हा राष्ट्रपतींकडे जाणार, राजस्थान मधले गुर्जर लोक पुन्हा राष्ट्रपतींकडे मागणी करणार, हरियाणा मधले जाट लोक पुन्हा राष्ट्रपतींकडे मागणी करणार. म्हणजे देशातल्या तमाम राज्यांच्या मध्ये अनेक जाती त्या ठिकाणी आरक्षण मागत आहेत. ह्या सगळ्या जाती पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे जाणार आणि आम्ही मागास आहोत असं जाहीर करा. अशा प्रकारची आंदोलनं त्या ठिकाणी समोर येतील आणि म्हणून केंद्र सरकारच्या समोर एक यक्ष प्रश्न त्या ठिकाणी उभा राहील आणि आरक्षणाचं राजकारण पेटेल. अशा प्रकारची एक संभाव्य परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून मला असं वाटत नाही की राष्ट्रपती ते मागास आहे असं डिक्लेअर करतील म्हणून. कारण की आपल्याला माहिती की राष्ट्रपती हे नामधारी असतात. राष्ट्रपती हे केवळ सेरेमनियल हेड ऑफ द नेशन असतात. जरी ते प्रथम नागरिक असले, एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द नेशन असले तरी ते म्हणायला आहेत. म्हणजे रिअल पॉवर जे आहेत ते पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आपल्या पार्लिमेंटला आणि त्याचा जो काही नेतृत्व करणारा पीएम आहे, प्राईम मिनिस्टर आहे, त्यांच्याकडे हे अधिकार असतात. आणि आर्टिकल 74 क्लॉज 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्पीक्स दॅट की प्रेसिडेंट ऑफ इंडिया शॅल बी वर्क अपॉन द ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री. आणि
तो जो ऍडव्हाइस आहे काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री, मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींना जो सल्ला दिलेला आहे, तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. नवे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करतील. स्वतःच्या मनानं ते कोणताही देशाचा कारभार करणार नाहीत. अशा प्रकारचे राष्ट्रपती ते नामधारी आहेत. राष्ट्रपतींना ही ऍक्शन घ्यायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची मनीषा असली पाहिजे. प्राईम मिनिस्टर आणि त्याच्या मंत्रिमंडळाची ती इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि त्यांची इच्छाशक्ती असेल नसेल त्याच्या वादामध्ये मी पडणार नाही. परंतु जर त्यांची अशी इच्छा जरी झाली की बाबा राष्ट्रपतींना असा सल्ला द्यावा की ही जात मागास आहे असं म्हणून तुम्ही जाहीर करा, तरी देखील भविष्यामध्ये अनेक प्रश्न उभा राहू शकतात. प्रत्येक राज्यामधल्या जाती पुन्हा एकदा मागणी आंदोलनं करू शकतात. त्यातून अराजकता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारची एक फार मोठी एक प्रश्न आता या आरक्षणाच्या संदर्भाने त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आरक्षणाच्या संदर्भाने अजून 2 गोष्टी मला आपल्याशी शेअर करणं अत्यंत गरजेच्या वाटतात. त्या 2 गोष्टी म्हणजे कोणत्या? नंबर 1 गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी अशी सांगायची की आपण बघतो आहोत भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1955 ला पंडित नेहरूंनी तामिळनाडू मधल्या आवडी या ठिकाणी जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये एक जाहीर प्रोक्लेम केलं, एक जाहीर म्हणजे एक आश्वासन संबंध भारतीय जनतेला दिलं की भारत हा देश समाजवादाकडे, सोशलिझमकडे इथून पुढे वाटचाल करेल. आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून जे औद्योगिक धोरण 1956 ला भारत सरकारनं आखलं, त्या औद्योगिक धोरणानुसार असं ठरलं की मोठे मोठे जे काही उद्योग आहेत, ते मोठे मोठे उद्योग, पोलाद उद्योग असतील किंवा असे मोठे उद्योग जे असतील, ते मोठे उद्योग केंद्र सरकारच्या ताब्यात असतील. नवे केंद्र सरकार त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्यानुसार हे उद्योग उभारले जातील. आणि म्हणून कुठंतरी केंद्र सरकार सार्वजनिकीकरणाकडे, सरकारी म्हणजे उद्योगधंद्यांचं सरकारीकरण करणं, नॅशनलायझेशन कडे सरकार झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 1969 ला आपल्याला माहित आहे इंदिरा गांधींनी 6 आणि 14 अशा काहीतरी 20 खाजगी बँकांच्या, मोठ्या मोठ्या खाजगी बँकांचं नॅशनलायझेशन करून सरकारकडे त्याची मालकी हस्तांतरित करून घेतली. म्हणजे एक काळ होता भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1991 पर्यंतचा की कुठंतरी सरकार स्वतःचे उद्योग उभा करत होतं. परंतु 1991 ला आपल्याला माहितीये फायनान्शियल क्रायसिस भारतासमोर त्या ठिकाणी आलं. 3 ऑइल शॉक त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवरती बसले आणि त्या ऑइल शॉकचा, तेलाच्या झटक्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला एवढा भोगावा लागला की भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड कर्जबाजारी झाली. वर्ल्ड बँकेकडून, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून कर्ज घेऊन देखील केवळ 15 दिवस आपली अर्थव्यवस्था रन होऊ शकेल एवढाच पैसा आपल्याकडे शिल्लक राहिला. आणि म्हणून मजबुरीनं त्यावेळेसचे फायनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या ठिकाणी एलपीजी धोरण त्या ठिकाणी लॉन्च केलं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन धोरण जाहीर केलं. खरं तर हे एलपीजी धोरण भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीला, विकसनशील राष्ट्राला परवडणारी गोष्ट नव्हती. तरी देखील मजबुरीनं आपल्याला हे खुलं आर्थिक धोरण 1991 ला सुरू करावं लागलं. टप्प्याटप्प्यानं खाजगीकरण करावं लागलं. जागतिकीकरणाकडे जाण्यासाठी खाजगीकरण आणि उदारीकरणाचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी अवलंबावा लागला. याचा परिणाम काय झाला? तर याचा परिणाम असा झाला मधल्या सर्व कंपन्या आज विकायला काढलेल्या आहेत. नवे अनेक कंपन्या केंद्र सरकारनं पूर्णतः विकून टाकलेल्या आहेत. आज सर्व सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण होताना आपल्याला झपाट्यानं पाहायला मिळत आहे. अटल बिहारी सरकारच्या काळात अरुण शौरी नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एक निर्गुंतवणूक मंत्रालय स्थापन करण्यात आलं होतं. डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री स्थापन करण्यात आली होती. त्या मिनिस्ट्रीचं कामच होतं की जे सरकारी उद्योग डबघाईला आलेले आहेत ते डायरेक्ट विकायला काढा. अशा प्रकारची पॉलिसी सर्व सरकारांनी त्या ठिकाणी लॉन्च केली. आणि म्हणून आपण आता बघतोय की ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा निकाल लागला अगदी त्याच दिवशी आयडिया बँकेमधले सुद्धा सर्व शेअर केंद्र सरकारने त्या ठिकाणी विक्री काढले. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये LIC सारख्या भारत सरकारची जी नेहमी करता प्रॉफिट मध्ये राहणारी जी काही मोठी कंपनी आहे, जी कंपनी भारत सरकारला प्रचंड मोठी कर्ज, तीही कमी व्याजदरानं, तीही दीर्घ मुदतीसाठी नेहमी करता देते, अगदी ती सुद्धा प्रायव्हेट सेक्टरसाठी आता खुली केलेली आहे. त्याचंही खाजगीकरण सुरू झालेलं आहे. नवरत्न कंपन्या, महारत्न कंपन्या, मिनीरत्न कंपन्या, नवे बँका सुद्धा आता जवळपास विकायला काढलेल्या आहेत. अनेक बँकांचं सुद्धा त्या ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. आणि आता टप्प्याटप्प्यानं
आता ह्या वर्षीचं जर का तुम्ही अर्थमंत्र्याचं बजेट स्पीच ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की अजून 2 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका येत्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी विक्री काढत आहोत. म्हणजे हे सगळं सांगण्यामागचं मला मला हे सांगायचं काय आहे, का सांगतो आहे हे समजून घ्या, की मुळात प्रश्न असा आता उभा राहिलेला आहे की जर सरकारचे उद्योगच राहिले नाही, सरकारच्या बँकाच राहिल्या नाही, सरकारचे आता प्रोजेक्टच राहिले नाही, सरकार ज्यामधून लोकांना रोजगार देऊ शकेल, एम्प्लॉयमेंट देऊ शकेल, असे सरकारकडे आता जर साधनच शिल्लक राहिले नसतील तर मग सरकार नोकऱ्या देऊ शकेल काय, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. सरकारकडे नोकऱ्याच जर देण्याची साधनच नसतील तर सरकार नोकऱ्याच कुठून देणार, आणि नोकऱ्याच जर सरकार देऊ शकत नसेल तर आरक्षण त्यामध्ये कुठून देणार, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मागच्या 2 दशकामध्ये जे स्कॉलर व्यक्ती आहेत, पॉलिटिकल सायन्स मधले स्कॉलर व्यक्ती असतील, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधले स्कॉलर व्यक्ती असतील, लॉ मधले स्कॉलर व्यक्ती असतील, पीएचडी फेलो असतील, रिसर्चर असतील, किंवा जे अभ्यासक असतील, जे दुर्बल घटकांच्या साठी म्हणून अभ्यास करणारे लोक असतील, त्यांनी अभ्यासपूर्ण अशा रिसर्च पेपर सबमिट केले की आता खाजगीकरण झालेलं असल्यामुळं आरक्षण हळूहळू डायल्यूट होत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर आर्टिकल 12 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करणं गरजेचं आहे, अशी सुद्धा मागणी मागच्या 2 दशकामध्ये झपाट्यानं होत असलेली आपण पाहिली. मग कलम 12 संविधानाचं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपण इंटरॅक्शन करूयात, डायलॉग करूयात. त्याच्यामधूनही बऱ्याच गोष्टी अजून ज्या क्षेत्राला मी टच केलं नाही त्या क्षेत्रातही मला व्यक्त व्हायला संधी मिळेल आणि तुमच्याही समस्यांचं समाधान त्या माध्यमातून होईल. आणि म्हणून कलम 12 नेमकं काय आहे या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात बोलतो. काय झालं, का बरं मागणी ह्या आरक्षण मिळालेल्या लोकांनी कलम 12 मध्ये घटना दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी मागच्या 20 वर्षामध्ये का बरं वेगानं सुरू केलेली आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर कलम 12 मध्ये काय आहे, तर देर इज अ डेफिनेशन ऑफ स्टेट. स्टेट मीन्स कंट्री, एंटायर कंट्री. म्हणजे ह्या संबंध राष्ट्राची व्याख्या, शासन संस्थेची व्याख्या त्या कलम 12 मध्ये सांगितलेली आहे. मग त्या कलम 12 मध्ये शासन संस्थेची व्याख्या काय सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये 4 क्लॉजेस सांगितलेले आहेत. केंद्र सरकार व पार्लियामेंट, राज्य सरकार व विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व प्रकारच्या, आणि इतर प्राधिकरण. इतर प्राधिकरण म्हणजे कोणती, फंडेड बाय द गव्हर्नमेंट अँड कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारच्या पैशातून व नियंत्रणातून चालणाऱ्या तमाम संस्था. हे सगळे जे 4 घटक आहेत, हे 4 घटक एकत्रितपणे केले की त्याला शासन संस्था असं म्हणायचं. आणि शासन संस्थेची व्याख्या कलम 12 मध्ये दिलेली आहे. का बरं मी शासन संस्थेची व्याख्या तुम्हाला सांगितली, ती यामुळे सांगितली की आरक्षण हे केवळ शासन संस्थेमध्येच असतं. आणि म्हणून जे आरक्षण धारण करणारे लोक आहेत त्यांनी कलम 12 मध्ये दुरुस्ती करा अशी मागणी केली. काय दुरुस्ती त्यांनी अभिप्रेत केली की कलम 12 मध्ये खाजगी क्षेत्र सुद्धा समाविष्ट करा, शासन संस्थेच्या व्याख्यामध्ये खाजगी क्षेत्र सुद्धा समाविष्ट करा अशा प्रकारची मागणी केली. का बरं अशी मागणी केली, कारण त्याच्या मागचा उद्देश असा होता की खाजगी क्षेत्राला सुद्धा शासन संस्थेच्या व्याख्येमध्ये जर टाकलं तर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणाचा अंमल सुरू होईल. आणि म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा पुन्हा आरक्षण धारण करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी फायदा मिळेल. कारण की आता सरकारी क्षेत्र तर सगळं जवळपास विकायला काढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी मागच्या 20 वर्षामध्ये अनेक ठिकाणी आपण रिसर्चर्स करून त्या ठिकाणी झालेली आपण पाहतो. परंतु आता ह्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये शासन संस्थेच्या व्याख्यामध्ये अमेंडमेंट होणं ही इम्पॉसिबल आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे, असं मी तुमच्या समोर ठामपणानं मांडतो. मग आता प्रश्न शिल्लक राहिला, जे काही शासन संस्थेची जी प्रस्थापित व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये फक्त आता हे आरक्षण त्या ठिकाणी लागू आहे. आणि आता तर खाजगीकरणाचं वारं जोरानं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आरक्षण असलं काय आणि नसलं काय याच्यात काही फरक शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून अल्टिमेटली गुड ह्युमन, ऍज अ गुड ह्युमन बिईंग, ऍज अ गुड सिटीजन ऑफ दिस कंट्री, एक राष्ट्रहितवादी विचार करणाऱ्या व्यक्तीच्या साठी म्हणून मी एक गोष्ट एक्सप्रेस करतो आहे की आरक्षणाच्या संदर्भानं खरं तर तुम्ही बघा, काही काळानं अशी परिस्थिती येणार आहे की सरकारच्या हातात काहीच राहणार नाही. काही महत्वाच्या गोष्टी राहतील, उदाहरणार्थ संरक्षण खातं राहील, न्याय व्यवस्था राहील आणि
हे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतील क्लास 1 क्लास 2 आणि पोलीस यंत्रणा, हे एवढे जर 2-4 घटक जर सोडले, याचं केवळ खाजगीकरण कधीच सरकारला करता येणार नाही. परंतु ह्या जर गोष्टी सोडल्या तर बाकी मध्ये पृथ्वीराज चव्हाणच्या सरकारनं 80% पर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरती केल्या जाईल क्लरिकल स्टाफमध्ये. अशा प्रकारचे GR त्या ठिकाणी काढलेले आहेत. म्हणजे काही काळाच्या नंतर कोणी आरक्षण मागणार नाही. आम्ही देतो म्हणलं तरी त्या राजकीय पक्षाच्या मागे कोणतीही जनता जाणार नाही. कारण की तेव्हा आरक्षणाला व्हॅल्यू शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती येते आहे. मग याच्यावर उपाय काय असला पाहिजे, हे सुद्धा मी या ठिकाणी माझं एक्सप्रेशन व्यक्त करतो. तर मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुळात आरक्षणाची गरज केव्हा असते, तर जेव्हा कुठंतरी कोणाला तरी एखादी गोष्ट कमी पडते. म्हणजे एखाद्याला पोटभर जेवायला एक भाकर लागत असेल, पण त्याला एक भाकर मिळत नसेल, त्याला अर्धीच भाकर मिळत असेल, तरच तो त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी करतो. आणि म्हणून खरं तर आरक्षणाची गरजच पडणार नाही, अशा प्रकारची शासन व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. त्यासाठी भारतीय संविधानाचा पार्ट 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत त्याची अंमलबजावणी करणं गरजेचे आहे. कारण मार्गदर्शक तत्वे एवढे सुंदर आहेत, कलम 36 ते 51 एकदा तुम्ही वाचून काढा. खरं तर B.R. आंबेडकर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये असं म्हणाले होते की जर पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीची अंमलबजावणी जर केली तर ते सरकार पुन्हा पुन्हा निवडून येईल, ते लोकप्रिय सरकार ठरेल. परंतु जे सरकार ह्या मार्गदर्शक तत्वांपासून फारकत घेईल, त्या सरकारला जनता पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धडा शिकवेल. अशा प्रकारचं एक अभिप्रेत भाकीत त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. नवे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस छागला असं म्हणाले होते की भारतीय संविधानाचा भाग 4 म्हणजे राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे याची जर काटेकोरपणानं इथल्या शासनानं अंमलबजावणी केली तर भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग असेल. अशा प्रकारचं विधान जस्टिस छागला यांनी केलं होतं. आणि म्हणून याच्यावर अल्टिमेट उपाय हाच आहे की सरकारनं अशी यंत्रणा राबवायला हवी. खरं तर कोणालाही आरक्षणाची गरज पडली नाही पाहिजे. मुळात आरक्षण कशासाठी लागतं? सरकारनं जर शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थितशीरपणे केली, सर्वांना रोजगार उपलब्ध होतील अशा प्रकारची इकॉनॉमी जर रन केली, तशा प्रकारचे प्रोजेक्ट्स जर या ठिकाणी रन केले. भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे. भारताकडे नॅचरल रिसोर्सेस प्रबळ आहेत, मनुष्यबळ जबरदस्त आहे, स्किल्ड एम्प्लॉईज सुद्धा आहेत. परंतु कुठंतरी एक फायनान्शियल पुश आपल्याकडे कुठंतरी कमी पडतो आहे. एक आर्थिक धक्का देण्याची अर्थव्यवस्थेला गरज आहे, जेणेकरून कुठंतरी रिसोर्सेस म्हणजे एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस त्या ठिकाणी उभे राहतील, प्रोडक्शन प्लांट्स त्या ठिकाणी उभे राहतील. याच्यावरती सरकारनं म्हणजे एम्प्लॉयमेंट बेस इकॉनॉमी जनरेट करणं सरकारनं गरजेचं आहे. आणि असं जर केलं तर त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी कोणीही करणार नाही, नवी आरक्षणाची गरजच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. हा त्याच्यावरती एक अंतिम उपाय असू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. आणि खरं तर आरक्षणाच्या वादामध्ये पडण्यापेक्षा येत्या काळामध्ये आरक्षण हा अंतिम पर्याय असू शकत नाही, हे खरं तर आता सिद्ध झालेलं आहे. कारण की हा प्रश्न फार जटिल होत चाललेला आहे की काय होणार आता ह्या आरक्षणाचं. जर कुणाचा प्रश्न असेल तर त्याचंही समाधान मी अगोदरच करतो की मराठा आरक्षणाचं काय होऊ शकतं. सरळ सरळ गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये 2च पर्याय आहेत. मी तुम्हाला सांगतो की खरं तर जेव्हा हे आरक्षण महाराष्ट्र सरकारनं जेव्हा दिलं, म्हणजे फडणवीस सरकारच्या अगोदर जे काँग्रेस सरकारनं सुद्धा आरक्षण दिलं होतं, अगदी तेव्हापासून मी त्या ठिकाणी ठामपणानं माझं मत मांडतोय. माझ्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा माझे व्हिडिओज मी टाकलेले आहेत की त्या ठिकाणी आरक्षण जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. एकतर मागासवर्ग आयोगाकडून ही जात मागास आहे अशा प्रकारचा रिपोर्ट यायला हवा, त्यांच्याकडून तसा रिपोर्ट घ्यायला हवा असं म्हणणं चुकीचं आहे. आयोगाकडून तसा रिपोर्ट यायला हवा, अभ्यासपूर्ण वास्तविक अहवाल यायला हवा, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवणारी घटना दुरुस्ती पार्लियामेंटनं करणं गरजेचं आहे. घटनेत जर तशी तरतूद नाही तर अमेंडमेंटद्वारे तशी तरतूद करावी, जेणेकरून ते आरक्षण ऑनरेबल सुप्रीम कोर्टापुढे टिकू शकेल. अशा प्रकारचा हा एक सुरुवातीपासूनचा माझा सल्ला होता. आता राईट नाऊ मराठा आरक्षणावरती काय करता येऊ शकतं, तर याच्यावरती 2 उपाय सध्या परिस्थितीमध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून 2 उपाय आहेत. एक म्हणजे रिव्ह्यू पिटिशन
आणि सेकंड म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन, म्हणजे रिव्ह्यू पिटिशन आपल्याला याच 5 जजेस बेंचकडे डबल त्याच बेंचकडे दाखल करता येईल. त्याच बेंचला म्हणता येईल की तुम्ही कुठेतरी फॅक्टचे जे इश्यू आहेत, लॉचे जे इश्यू आहेत ते कुठेतरी व्यवस्थितपणे कुठेतरी समजून घेतले नाही, असं आमचं मत आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा नव्यानं आम्हाला संधी द्या की हे फॅक्ट इश्यू, लॉ इश्यू जे तुमच्याकडून समजून घ्यायला गल्लत झालेली आहे ती आम्ही डबल एकदा तुमच्या समोर मांडतो. तुम्ही त्याचा पुनर्विचार करा. याला पुनर्विलोकन याचिका म्हणतात, याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात. ह्या रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला ह्या 30 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे 5 मेला निकाल लागलाय तर 5 जून पर्यंतच आपल्याला ही याचिका दाखल करावी लागेल. त्याच्यावर तो लिमिटेशन पिरियड आहे. तर ही रिव्ह्यू पिटिशन एक दाखल करता येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, जर रिव्ह्यू पिटिशन मध्ये सुद्धा हा जर निकाल आरक्षणाच्या विरोधात गेला, मराठा आरक्षणाचा, तर त्याच्यावरती एक अंतिम पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. म्हणजे तुम्हाला सांगतो 2002 साली राकेश हुड्डा वर्सेस एक दाम्पत्य होतं, हुड्डा दाम्पत्य, आणि त्या केसमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचा जन्म इंडियन ज्युडिशरीमध्ये त्या ठिकाणी झाला. आणि तर मग रिव्ह्यू पिटिशनच्या नंतर आपल्याकडे एकमेव पर्याय त्या ठिकाणी शिल्लक राहतो, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनचा. परंतु रिव्ह्यू पिटिशन मध्ये जर एखादी गोष्ट पुन्हा एकदा जशाला जशी स्टेटस को जर तो निकाल राहिला, तर क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये फार कमी चान्सेस त्या ठिकाणी शिल्लक राहतात. हा झाला लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू न करंट स्टेटस मध्ये ह्याच आरक्षणाला टिकवण्यासाठीचा प्रयत्न काय करता येऊ शकतो, हा एक त्या ठिकाणचा मार्ग असू शकतो. नाही तर मग त्या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांनी ही जात मागास आहे असं त्या ठिकाणी अभ्यासांती अहवाल द्यावा, राष्ट्रपतींनी त्यावर अधिसूचना काढावी. मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सुद्धा करण्याची गरज नाही, कारण की 50% मर्यादा सुद्धा अत्यंत गरजेच्या परिस्थितीमध्ये ती मर्यादा एक्सीड करता येईल, ती मर्यादा वाढवता येईल असं इंदिरा साहनीच्या केसमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे इंदिरा साहनीच्या खटल्याला पुन्हा एकदा ओव्हररूल करण्याच्यासाठी, इंदिरा साहनीच्या खटल्याचा पुन्हा एकदा नव्यानं विचार करण्याच्यासाठी नवीन बेंच अपॉइंट करण्याची गरज नाही. इंदिरा साहनीच्या खटल्याचा जर रिव्ह्यू करायचा असेल तर आपल्याला इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 9 जजेस बेंच होतं, तर आपल्याला त्यापेक्षा अजून 2 न्यायाधीश त्याच्यात इन्क्लूड करून 11 जजेस बेंच त्या ठिकाणी अपॉइंट करावं लागेल. असं एकूणच संमिश्रपणे रॅन्डमली मी आरक्षणाच्या विषयीचे माझं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. अनावधानानं बरेचसे मुद्दे वेळेच्या अभावी, खरं तर 11 ते 12 असा वेळ दिलेला आहे, त्यामुळं मी सविस्तरपणे आपल्या सर्वांच्या समोर डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही, कारण की गरुड सरांनी सांगितल्याप्रमाणे ऍट द एंड ऑफ युअर लेक्चर त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सर सेशन, इंटरॅक्शन सेशन सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं मी आता माझं एकतर्फी कम्युनिकेशन या ठिकाणी थांबवतो आणि आता आपण डायलॉग करूयात, इंटरॅक्शन करूयात. कुणाचे काही प्रश्न असतील तर आता तुम्ही मला ते विचारू शकता. मी त्याचा उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करेन. थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप थँक्यू. आणि खूप छान माहिती दिली तुम्ही, आणि मुलांना धन्यवाद. अगदी साध्या सोप्या भाषेत आजच्या विषयाबद्दल माहिती भेटली असेल नक्कीच. सो हम्म. थँक्यू व्हेरी मच for giving your valuable insights on today's topic, that is the Indian Constitution and Reservation. Your thought-provoking address set a perfect platform for our participants, rather students, to understand the provisions of reservation under Indian Constitution with relevant case laws, as you explained in your lecture today. Thank you. Students, if you have any questions, you can type in the chat box or raise your hand. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये टाइप करा किंवा तुमचा हात वर करा. मराठा रिझर्वेशन इज इम्पॉर्टंट ऑर नॉट? अक्षय गायकवाड यांनी प्रश्न विचारलाय की मराठा आरक्षण हे गरजेचं आहे की नाही. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या व्ह्यूज मध्ये असं, सुप्रीम कोर्टानं असं ह्या जजमेंट मध्ये व्ह्यूज दिलेत की मराठा आरक्षण हे गरजेचं नाही, कारण मराठा हे मागास नाहीत असं सुप्रीम कोर्टानं त्यामध्ये तसे व्ह्यूज घेतलेत आणि म्हणूनच तर असा निकाल आलेला आहे. परंतु माझं व्यक्तिशः मत मी असं मानतो आहे, कारण मी ग्रास रूट वरती बघितलेली आहे सिच्युएशन. सर्वच मराठा सदन नाहीत. तुम्हाला मी सांगतो, एक 10% मराठा सदन आहेत. जे सदन आहेत ते फारच सदन आहेत, परंतु मॅक्झिमम मराठा ह्यांची फार दारुण अवस्था आहे. त्यामुळं त्यांना आरक्षणाची गरज आहे असं मी माझं एक ट्रान्सपरंट मत मानतोय. या मताशी तुम्ही सहमत असलंच पाहिजे.
असं काही गरजेचं नाही. पण मुळातच मी तुम्हाला सांगितलं की रिझर्वेशन इज नॉट अल्टिमेट आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम. हे तर मी अगोदरच्या माझ्या व्ह्यूज मध्ये एक्सप्रेशन मध्ये मी सगळं ते क्लिअर करून टाकलेलं आहे. सर, सरकार नक्की खाजगीकरण का करतंय? आरक्षण हटवण्यासाठी की अजून काही रिझन आहे? सरकार नक्की खाजगीकरण का करतंय आरक्षण हटवण्यासाठी? एक लक्षात घ्या, आरक्षण हटवण्यासाठी सरकार खाजगीकरण करत नाहीये. लक्षात घ्या ही सरकारची पॉलिसी. सरकार एक लक्षात घ्या, जेव्हा सरकार आपली अर्थव्यवस्था, प्लॅनड अर्थव्यवस्था, नियोजित अर्थव्यवस्था रन करायला अपयशी ठरतं किंवा दुर्दैवानं काही नॅचरल डिझास्टर्स किंवा काही आर्टिफिशियल डिझास्टर इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा आपली इकॉनॉमिकल पॉलिसी कुठेतरी फेल जाते, तेव्हा आपल्याला फॉरेन करन्सीची गरज असते, कुठेतरी इन्व्हेस्टमेंटची गरज असते आणि म्हणून नाईलाजानं आपण हे खाजगीकरणाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारत असतो. खरं तर सरकारनं इतकं व्यवस्थितशीरपणे नियोजन करायला हवं की खाजगीकरणाची गरज सरकारला पडली नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर बोलायचं झालं स्ट्रॉंगली तर इट्स अ फेल्युअर ऑफ द गव्हर्नमेंट. आपल्या इकॉनॉमीचं ते फेल्युअर आहे आणि इकॉनॉमी रन करणाऱ्यांचं ते फेल्युअर आहे. म्हणून आपल्याला ते आरक्षण म्हणून आपल्याला ते खाजगीकरण करावं लागत आहे. हे दुर्दैव. शुड रिझर्वेशन बी गिव्हन ऑन फायनान्शियल कंडिशन? समीर बिरदावाडे यांचा प्रश्न आहे की रिझर्वेशन हे फायनान्शियल कंडिशनवर द्यावं का? खरं तर प्रायमा फेसी प्रत्येक इनोसंट माइंडला असंच वाटतं की आरक्षण हे आर्थिक निकषावरतीच असावं आणि विचारांती सुद्धा असं वाटतं की आर्थिक निकषावरतीच आरक्षण असावं आणि व्यक्तिशः मला सुरुवातीपासून असं वाटत आलेलं आहे की आर्थिक निकषावरच आरक्षण असावं. माझं सुद्धा मत असं आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण असं. हे माझं मत मी तुम्हाला मांडतोय बरं का. याच्यामध्ये माझं मत चुकीचं असू शकतं किंवा तुमचे मत त्याच्यामध्ये वेगळे असू शकतात. ओके सर, निलेश आंबले यांनी हँड रेस केले आणि नंतर अतुल अडवळे पण यांनी. आपण पहिल्यांदा निलेश आंबलेंचा प्रश्न पाहू. यस. हॅलो, नमस्ते सर. खूप छान माहिती दिली. आणि दुसरा प्रश्न आहे सर, मराठा समाजामध्ये तुम्ही जसं सांगितलं की ग्राउंड लेवलला जर आपण पाहिल्याच्या नंतर परिस्थिती भयानक आहे की 10% समाज हा सदन आहे आणि बाकीच्या समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि या गरीब कुटुंबामध्ये शिक्षण घेणारी जी लोक आहेत, मुलं आहेत, त्या मुलांना 90% मार्क मिळतात तरी सर्व्हिस लागत नाहीये आणि इकडे कॅटेगरीमध्ये असताना 45% असेल तरी सेट क्वालिफाईड होतात. म्हणजे हा कुठेतरी विषमतेची जी आहे की जरी नाही, आता ह्याच्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठा तरुणांना नोकरी मिळत नाही याचं कारण त्यांना आरक्षण नाही असं नाहीये. इथंच गल्लत होतीये. असा विचार केल्यामुळे समाजामध्ये दुरी निर्माण होते आहे. मराठा समाजाला नोकरी मिळत नाही याचं कारण इतर समाजाला आरक्षण आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नाही हे कारण नाहीये. कुठंतरी सरकारकडेच नोकऱ्या देण्याच्यासाठी आता काहीतरी सोर्सेस नाहीयेत. हे त्याच्या मागचं खरं आणि मूळ कारण आहे. मुळात तुम्ही बघा, कुठंतरी नोकऱ्याच कमी झालेल्या आहेत. हा त्याच्या मागचा बेसिक प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की रिझर्वेशन इज नॉट अ अल्टिमेट ऑप्शन. आरक्षण हा अंतिम पर्याय नाहीये सर्वांना सुखी करण्याच्यासाठीचा. आणि इंडिव्हिज्युअली फक्त मराठा आरक्षणाचा जर विचार केला तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की वेदर देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द रिझर्वेशन फॉर मराठा ऑर नॉट. तर वन लाईन मध्ये जर सांगायचं झालं तर आरक्षणाची गरज आहे. परंतु एससीचा मुलगा 50% मार्क घेऊन नोकरीला लागतोय आणि 90% मार्क घेऊन मराठा समाजाचा मुलगा नोकरीला लागत नाही, याच्यामुळं त्याला नोकरी भेटत नाही असं म्हणणं पण चुकीचं आहे. कारण की त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे तर त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. आणि आजही जर तुम्ही रिपोर्ट बघितले, एससीचा रिपोर्ट बघा, एसटीचा रिपोर्ट बघा, ओबीसीचा रिपोर्ट बघा, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते आजही पूर्ण स्ट्रीम मध्ये आलेले नाहीयेत.
ते खरं तर ह्या रिझर्वेशन पॉलिसीच्या माध्यमातून त्यांना स्ट्रीम मध्ये आणणं गरजेचं होतं. बट ऍट द सेम टाइम सरकारनं सुद्धा कुठंतरी सर्वांना त्या ठिकाणी सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळेल अशा प्रकारची जी काही सगळी इकॉनॉमी रन करायला पाहिजे होते, तिथं कुठंतरी मला वाटतं की सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी असं म्हणत नाहीये की सरकारनंच नोकऱ्या दिल्या पाहिजेत म्हणून. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट करणारी इकॉनॉमिकल पॉलिसी सरकारनं राबवायला पाहिजे होती, ती कुठंतरी आपल्या ठिकाणी कमी पडलेलं आहे. हे अर्थकारण आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल, तेव्हा त्याचं मूळ आपल्याला सापडेल. परंतु कोणत्या जातीमुळं ह्या समाजावरती अन्याय झालाय अशी धारणा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशी धारणा करणं म्हणजे कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं, असं मला त्या ठिकाणी वाटतं. ओके, थँक्यू. आता चॅट बॉक्स मध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत. मी सिक्वेन्सली बघतोय. व्हॉट विल हॅपन इफ रिझर्वेशन कॅन्सल्ड ऑर स्टॉप, असा प्रश्न आहे. रिझर्वेशन जर कॅन्सल झालं, स्टॉप झालं, कोणाचं रिझर्वेशन कॅन्सल झालं, स्टॉप झालं, तर हा पर्टिक्युलर प्रश्न नेमका काय? हे बघा, जेव्हा रिझर्वेशनची गरज राहणार नाही तेव्हा रिझर्वेशनची मागणीच कोणी करणार नाही, किंबहुना कोणी रिझर्वेशनचा बेनिफिटच घेणार नाही. गरजच नाही तर, एखादी गोष्टीची गरजच नाही तर त्याचा वापर कोण कशाला करेल? इतर राज्यांनी 50% पेक्षा जास्त आरक्षण दिले ते कसे? एक शेवटचा प्रश्न घेऊया, एक दोन शेवटचे प्रश्न घेऊया. सय्यद झाकीर यांचा प्रश्न आहे, इतर राज्यांनी 50% पेक्षा जास्त आरक्षण दिले ते कसे? मी तुम्हाला सांगितलं, स्पेशली विथ द रेफरन्स ऑफ तामिळनाडू, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर करतो. मुद्दा लक्षात घ्या की तामिळनाडूनं जे 69% आरक्षण दिलं हे 1994 ला दिलं. पार्लमेंट कडून 9th शेड्यूल मध्ये त्याला टाकून घेतलं. 9th शेड्यूल मध्ये टाकल्यामुळं काय झालं की त्याला न्यायालयात आपल्याला चॅलेंज करता येणार नाही असं 9th शेड्यूल सांगतं, म्हणून त्यांचं आरक्षण टिकलं. पण ते सुद्धा आरक्षण पुन्हा 2007 साली पुन्हा अजून त्याच्यावरती टांगती तलवार आलेली. कशी? आपल्याला IR कोहिलू वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडूचा खटला माहित असला पाहिजे. ह्या IR कोहिलू वर्सेस तामिळनाडूच्या खटल्या सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की 24 एप्रिल 1973 नंतर, 24 एप्रिल ही 1973 ही जी तारीख आहे ना, ही केशवानंद भारतीच्या खटल्याच्या निकालाची तारीख आहे. या तारखेनंतर जर 9व्या परिशिष्टामध्ये जे कायदे टाकण्यात आले असतील तर ते कायदे सुद्धा न्यायिक पुनर्विलोकनाच्या चौकटीखाली येतील. त्या कायद्यांना सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू खाली घेता येईल. त्या कायद्यांना सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल असं सांगितलं. आणि म्हणून तामिळनाडूचं जे काही मोर दॅन 50% रिझर्वेशन आहे ते सुद्धा सुप्रीम कोर्टासमोर चॅलेंज झालेलं आहे आणि त्याचं हिअरिंग वगैरे चालू आहे. त्याचा निकाल येईल तेव्हा आपल्याला या गोष्टी सगळ्या समोर येतीलच. त्यानंतर प्रश्न, खाजगी आणि सरकारी मध्ये प्रवर्गाला खूप कमी जागा असतात, तुलनेत इतर SC ST OBC ला भरपूर असतात. लक्षात घ्या, शर्वरी कदम यांचा प्रश्न आहे की खाजगी आणि सरकारी मध्ये खुल्या प्रवर्गाला खूप कमी जागा असतात तुलनेने SC ST OBCच्या. मुळात कदम मॅडम, खाजगी क्षेत्रात आरक्षण नाहीये, त्यामुळे खाजगी क्षेत्राला अशी मर्यादाच नाही कुणाला नोकरीला घेतलं पाहिजे कुणाला नाही ते राहिला प्रश्न. सरकारी नोकऱ्यांमध्ये जर तुमचं म्हणणं असं असेल तर मुळात आरक्षणाची पॉलिसी ती आहे ना, जे मागास लोक आहेत, जे दुर्बल लोक आहेत त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं, त्यासाठी म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुणाला प्रश्न आहे, रिझर्वेशन इज ग्रँटेड टू एनी कास्ट अंडर आर्टिकल 15(4) Article 64 for educational and employment purpose. Is it also necessary for the state to provide reservation to the same caste under Article 334? लक्षात घ्या कृणाल बेद्रे, तुमचा प्रश्न फार अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, 15(4) नुसार शिक्षणात आरक्षण देता येतं, 16(4) नुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल तर देता येतं. ह्या आरक्षणाला तिथं मर्यादा नाही. आणि OBC ला सुद्धा आरक्षण देता येतं, 15(4) 16(4) असं सांगतं SC ST OBC ला. परंतु 334व्या कलमाचा रेफरन्स हा लोकसभा व विधानसभामध्ये SC ST ला जे आरक्षण आहे, लोकसभा विधानसभामध्ये OBC ला आरक्षण नाही. फक्त
330 आणि 332व्या कलमानुसार SC ST ला लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षण आहे. हे आरक्षण केवळ 10 वर्षासाठी होतं, परंतु त्याच्यामध्ये 334व्या कलमामध्ये सांगितलं होतं की हे आरक्षण 10 वर्षासाठी असेल, पण 334व्याच कलमामध्ये वेळोवेळी 10 वर्ष त्या ठिकाणी काय करण्यात आली, अमेंडमेंट करून 10 वर्ष ते वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळं 15/4/16/4 या कलमांचा 334व्या कलमाशी काही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही. रोहित सुरवसे 15/6/16/6 is a way to reservation on basis of economical criteria, then is special reservation of a particular caste, won't it promote caste classification? आता सुरवसे तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आता त्याच्यामध्ये माझं मत असं आहे की 15/6/16/6 नुसार इकॉनॉमिकली वेकर सेशनला त्या ठिकाणी 10% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. भारत भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारतो आहे, नव्हे ती स्वीकारलेली आहे आणि ती अपरिहार्यतेमुळे स्वीकारलेली आहे. ऑल कॅटेगरी रिझर्वेशन हॅज स्टॉप्ड, इट कॅन पॉसिबल. अक्षय गायकवाड यांचा प्रश्न आहे, सर्व कॅटेगरीचं रिझर्वेशन स्टॉप होणं हे पॉसिबल आहे का? सर तुम्ही म्यूट झालात. हा, आता आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. हा, ठीक आहे. तर सगळ्यांची कन्क्लुझिव्हली उत्तर देतो आता की हे बघा, कलम 14 मध्ये त्या ठिकाणी समानता सांगितलेली आहे आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा 15/4/16/4 15/6/16/6 330 332 334 या सगळ्या कलमांच्या द्वारे शिक्षण, नोकरी, लोकसभा विधानसभा हे राजकीय आरक्षण हे जे देण्यात आलेलं आहे त्यामुळे समानतेचा तत्वाचा भंग होतो असं जे काही प्रश्न विचारला आहे तर त्याच्यावरती माझं उत्तर असं आहे मित्रांनो की आरक्षणामुळे समानतेच्या तत्वाचा भंग होत नाही. खरं तर संत तुकाराम महाराज म्हणतात, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आरक्षणाची गरज असलेल्या लोकांना खरंच त्याची गरज होती आणि आजही ती गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी त्या ठिकाणी एक स्वायत्त आणि इंडिपेंडंट असे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. खरं तर त्या आयोगांची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे सरकारनं त्या आयोगांना आपल्या कठपुतलीचं भावलं बनवलं नाही पाहिजे. गरज नसताना एखाद्या कास्टला मागास आहे असं डिक्लेअर करायला लावलं नाही पाहिजे किंवा एखादी कास्ट खरंच मागास असताना सुद्धा आयोगाच्या द्वारे ती कास्ट मागास आहे असं सांगायला लावणं असं नाही केलं पाहिजे. जे इंडिपेंडन्स आहे, ज्या पद्धतीने आपली ज्युडिशरी आर्टिकल 50 नुसार इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे, न्यायपालिका ही स्वतंत्र अबाधित ठेवलेली आहे. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अगदी त्याच पद्धतीनं हे आयोग जे आहेत ते आयोग सुद्धा इंडिपेंडेंटली कसे वर्क करतील, इम्पार्शियली कसं वर्क करतील, कसलाही पूर्वग्रह न धरता कसं वर्क करतील, अशा प्रकारचं ती फंक्शनिंग झाली पाहिजे. आणि कन्क्लुझिव्हली एकच सांगतो की आरक्षणामुळे समानतेचा तत्वाचा भंग होत नाही. फक्त आरक्षण ज्याला खरंच गरज आहे त्याला मिळालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि अल्टिमेटली सरते शेवटी एवढंच सांगतो की आरक्षण हा अंतिम पर्याय असू शकत नाही. इतर खरं तर सर्वांगानं अर्थव्यवस्था सक्षम करणं, सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं हे खरं तर या ठिकाणी गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऑल वी आर द मेंबर ऑफ दिस कंट्री, ऑल वी आर द मेंबर ऑफ दिस सिस्टम. ही व्यवस्था म्हणून घेत असताना केवळ सरकारकडे एक बोट दाखवणं चुकीचं आहे. आपण सर्व मिळून राष्ट्र निर्माण होत असतं. आपण या राष्ट्राचे कायदेशीर सदस्य आहोत. नागरिक या शब्दाचा अर्थच आहे राष्ट्राचा सदस्य असणं. आपण या राष्ट्राचे सदस्य आहोत आणि प्रत्येकानं येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं
आरक्षणाची गरजच निर्माण होणार नाही, हे क्रायसिसच निर्माण होणार नाहीत, या पद्धतीनं आपलं एकूणच राष्ट्र झालं पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आरक्षणाच्या मुद्द्याला धरून भांडलं नाही पाहिजे, असं मला एक कन्क्लुझिव्हली आपल्या सर्वांना या माध्यमातून संदेश द्यावा वाटतो. आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षण संदर्भानं खूप सारे प्रश्न आले, त्याच्याविषयी मी तुम्हाला स्ट्रॉंगली माझं मत मांडलं. पुन्हा एकदा ब्रीफ मध्ये रिवाइज करतो. एक, रिव्ह्यू पिटिशन दाखल करा आणि स्ट्रॉंगली तिथं तुमचं सिद्ध करा की कशा पद्धतीनं मागास आहोत म्हणून. रिव्ह्यू पिटिशन फेल झाली, क्युरिटी पिटिशन करता येईल. नाही तर राष्ट्रपतींच्या द्वारे मागास आहे असं अधिसूचित करा. आणि जर का खरंच सरकार म्हणत असेल की ती कॉन्टिंजन्सी नाहीच आहे मोर दॅन 50% द्यायला, तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करा. आरक्षणाची मर्यादा वाढवणारी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करा. केवळ मराठ्यांचाच नाही तर जे इतर जे खरंच जाती आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये ज्यांना खरंच आरक्षणाची अत्यंत गरज आहे त्यांना सुद्धा ते आरक्षण मिळून जाईल. परंतु हे केवळ राजकारण झालं आहे, लक्षात घ्या. कोणत्याही सरकारला, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला, कोणत्याही समाजाचा कसल्याही प्रकारचा कळवळा नाहीये. आणि म्हणून फक्त मताचं राजकारण करण्याच्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे. गरुड सर. ओके सर. हा, मग गरुड सरांचा एक सर लास्ट क्वेश्चन, एक लास्ट क्वेश्चन हो, गरुड हो, घ्या, सरांचा घ्या. घेतो. ओके. सरकार मराठा समाजाचा राग कमी होण्यासाठी काय करू शकते? गरुड सर, मुळात सरकारनं मराठा समाजाला फसवलेलं आहे. बरं, कोणत्या सरकारनं फसवलेलं आहे? काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांनी सुद्धा ESBC आरक्षण दिलं, तेही घटनेत न बसणाऱ्या अशा पद्धतीनंच दिलं. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं पण कुठंतरी तिथं राजकारण केलं. त्यानंतर भाजप शिवसेनेचं सरकार आलं, जी शिवसेना आज सत्तेत आहे परत एकदा, त्या सरकारनं सुद्धा जे आरक्षण दिलं ते सुद्धा घटनेच्या चौकटीत बसत नाही अशा प्रकारचं दिलं. म्हणजे कुठंतरी समाजाची दिशाभूल सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि ह्या सरकारनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जर खरंच मराठा समाजाला ह्या सगळ्या राजकीय पक्षांचा राग आलेला असेल तर मराठा समाजानं कुठंतरी आता पॉलिटिकली अवेअर होण्याची गरज आहे. पॉलिटिकली अवेअर होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं हे कोणतंही सरकार आपल्याला फसवू शकणार नाही अशा प्रकारची मॅच्युरिटी त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे कॉन्स्टिट्यूशनचा बेस आहे. म्हणजे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे कॉन्स्टिट्यूशनचा बेस आहे. पण आंबेडकर म्हणाले एक माणूस एक मत आणि एक मताला एक मूल्य हे संविधानाद्वारे आम्ही तुम्हाला देत आहोत, पण आम्ही देशाच्या संबंध जनतेवर आणि शासनावरती जबाबदारी या संविधानाच्या माध्यमातून देत आहोत की तुम्ही एक माणूस एक मूल्य निर्माण करणारी व्यवस्था तुम्ही निर्माण करा आणि त्यासाठी आधार संविधानाला माना. हे फार महत्वाचं विधान आहे बरं का. तुम्हाला मी सांगतो, 26 नोव्हेंबर 1949 B.R. आंबेडकरांचं जे शेवटचं स्पीच आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधलं, ते स्पीच मला वाटतं की या सर्व जे काही वाद विवाद निर्माण होते आहेत त्याच्यावरती ते अल्टिमेट ऑप्शन असू शकतं. कारण आंबेडकर म्हणले एक माणूस त्याला एक मत, एक मत त्याला एक मूल्य आम्ही द्यायलो, परंतु एक माणूस त्याला एक मूल्य म्हणजे सगळ्या माणसांना समान मूल्य प्रस्थापित करणारी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी संबंध देशावरती असेल आणि त्यासाठी संविधान हे त्याचं माध्यम असेल. अशा प्रकारचं जे मत मांडलं ते त्याच्यासाठीचं अल्टिमेट उत्तर आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ओके सर. हा, ऋषिकेश शिंदे यांचा प्रश्न आहे, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देता येऊ शकते का? ऋषिकेश शिंदे, तुमचा प्रश्न हा रास्त प्रश्न आहे. हे देता येत होतं ना, सुरुवातीलाच देता येत होतं, अगदी सुरुवातीला देता येत होतं. केव्हा? 2 वेळा देता येत होतं. जेव्हा हे 2012 काँग्रेस आघाडी सरकारनं आरक्षणाचा कायदा केला तेव्हा हा कायदा सेपरेट करण्या अगोदरही ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत होतं. भाजप सरकारनं हा कायदा केला तेव्हा सुद्धा सेपरेट कायदा करण्याऐवजी ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत होतं, पण केलं नाही कोणत्या सरकारनं. का? त्याच्या मागे मताचं राजकारण. आता ह्याच्या मागे जाऊन थोडस सांगतो, मंडल कमिशनच्या संदर्भात. मंडल कमिशन जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हा विदर्भातले मराठा नेते, मग पंजाबराव देशमुख असतील, त्यांनी असं सांगितलं की मराठा हे कुणबी आहेत, कुणबी मराठा किंवा कुणबी किंवा मराठा हे कुणबी मराठा आहेत आणि म्हणून हे ओबीसी आहेत आणि म्हणून ते ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट झाले. पण उर्वरित महाराष्ट्रामधले जे मराठा आहेत त्यांनी कुणबी मराठा असा शब्दप्रयोग केला नाही. मग ह्याच्यात दोष कोणाचा? तात्कालीन मराठा समाजाचे
तथाकथित जे नेते म्हणून घेणारे जे लोक होते, मंडल कमिशनला जे अप्रोच झालेले लोक होते, पुढारी म्हणून घेणारे, समाजाचे पुढारी म्हणून घेणारे जे लोक होते, त्यांनी तशा प्रकारचं प्रेझेंटेशन मंडल कमिशन समोर केलं नाही. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीच्या वरती म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातला, विदर्भ इतर उर्वरित महाराष्ट्रातला जो मराठा आहे तो ओबीसी मध्ये त्यावेळेसही जाण्यास पात्र होता. तेव्हा इथल्या तथाकथित समाजाच्या पुढाऱ्यांनी तशी गरज त्यांना वाटली नाही आणि त्यांनी ओबीसी मध्ये समावेश करून घेतला नाही. म्हणजे कुठंतरी या समाजामधल्या नेत्यांनी ह्या समाजातली जी ग्रास रूट रियालिटी आहे, ग्राउंड रूट रियालिटी आहे ती समजूनच घेतली नाही किंवा त्याच्याकडे डोळेझाकपणा केला. हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. आणि म्हणून ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत होतं, परंतु ते केलं नाही. खरं तर मराठा ओबीसीच आहेत. मागच्या 30 वर्षापासून 1993 पासून ओबीसीचं आरक्षण चालू आहे. जवळपास 30 वर्ष व्हायला लागलेले आहेत. खरं तर या 30 वर्षात मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं नाही. ओबीसी असताना देखील मिळालेलं नाही. अशी सगळी ती परिस्थिती आहे. आणि आता जर ओबीसी मध्ये टाकायला गेलं तर भारतामध्ये 52% ओबीसी समाज आहे, लक्षात घ्या. जर मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकण्याचा जर काही प्रयत्न केला तर हे 52% ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावरती येईल, पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि कोणतंही सरकार डेअरिंग करू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की ओबीसी सोबत पंगा घेऊन कोणतंही सरकार सत्तेत येऊ शकत नाही. हे साधा सोपा सवाल प्रत्येक राजकीय पक्षाच्या डोक्यात आहे. म्हणून एवढं धाडस आणि साहस कोणतंही सरकार त्या ठिकाणी करू शकत नाही, असं माझं त्या ठिकाणी ठाम मत आहे. खरं तर आरक्षणावरचे प्रश्न हे वाढतच चाललेले आहेत. परंतु मला थोडस गरुड सर, पाटील मॅडम, तुम्ही वेळेचं काय नियोजन आहे सांगून द्या. नाही सर, आता बस संपत झालंय. आणि एक शेवटचा प्रश्न आहे सर, की युट्यूब वरचा आहे आता. तर त्याचं म्हणणं होतं की तुम्ही म्हणता की सरकारकडे जॉब नाहीये, मग इकडे एज्युकेशन सुरू आहे, सुशिक्षित लोक बाहेर पडतात, मग त्यांचं काय? मग सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढणार नाही का समाजात? एक गोष्ट लक्षात घ्या, रोजगार हा केवळ सरकारी नोकरीमध्येच मिळतो असं नाही ना. आता मी वकील आहे, मी वकिली करतोय, मी सरकारी नोकरदार नाहीये. इट्स माय प्रोफेशन. आपल्याला आपला बिझनेस करता येतो, आपल्याला आपलं ऑक्युपेशन करता येतं, आपल्याला आपलं प्रोफेशन करता येतं ना. आपण एम्प्लॉयमेंट जनरेटर होऊ शकतो. आपला आपला जॉब आपण सर्च आउट करू शकतो. परंतु जॉब मिळेल अशा प्रकारची अर्थव्यवस्था रन करण्याचं काम सरकारचं आहे. हे त्यांचं उत्तरदायित्व आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इथपर्यंत मी मान्य करतो. पण सगळ्यांनाच सरकारी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शिकल्यानंतर, असं म्हणणं पण कुठेतरी चुकीचं आहे. जगातल्या कोणत्याच देशामध्ये सगळ्याच तरुणांना सरकारी नोकऱ्या देता येऊ शकतात असं एकही उदाहरण कुठेही पाहायला मिळत नाही. अपवाद काही कम्युनिस्ट सरकार, काही समाजवादी राष्ट्र जसं क्युबा आहे, व्हिएतनाम आहे, वगैरे वगैरे. कारण की त्यांच्याकडची अर्थव्यवस्था ही 100% सोशलिस्ट अर्थव्यवस्था आहे. त्या देशातले सर्व नागरिक हे लाईक वर्कर, त्यांच्याकडे लोकशाही नाही. हा पण एक त्याचा डिमेरिट आहे, त्याचा एक दुष्परिणाम सुद्धा आहे. आणि सरकार ओके सर. सर, आपण आता आपल्या शेवटच्या सेशनकडे वळूया, वोट ऑफ थँक्स कडे. So now I would like to request Assistant Professor Rani Chauhan Madam, Coordinator of Free Legal Aid of our SHM Law College, to propose the vote of thanks of today's program. Chauhan Madam. Okay, thank you, ma'am. Good afternoon, all and everyone. Now it is time to convey our gratitude to all of you. Okay, first of all, thank you, Giram sir. You are sharing very valuable and interesting thoughts with us in a very simple and easy manner. So, at the outset, on behalf of college, the organizing committee, I would like to express my profound gratitude to our founder, president, Honorable MLA Diliprao Mohite Patil, and Treasurer Surekhatai Mohite Patil for their support to organize such type of program in our college. Again, the most humbly thanks to the Principal Dr. Shivajirao Moite sir, the Secretary of our HRSPM Institute, for always being a source of motivation and energy. I would like to record our deep sense of obligation to our Principal sir for his motivating and dynamic leadership and support in every program. Thank you, sir, for shaping us so well.
Now, let me express my deep gratitude to our chief guest, Advocate Amol Giram sir, for sharing his valuable thoughts over the given subject of Indian Constitution and reservation, and for giving us time from his busy schedule. We know Constitution and reservation has a strong bonding, and sir, your dynamic approach towards Constitution and reservation and its deep knowledge, which you are shared with us, is very important for our students. Like the formation of first OBC committee and their recommendation, also second OBC committee, and the all related historical approach towards that. Okay, so various important articles of our for constitution you are always you are again shared with us, like article 12, article 338b, 342a, 36626a, and also the landmark case, that is the Indira Sawhney case relating to a reservation and its impact on reservation policy, and also guidelines which are very important for the reservation. Sir, the importance of ninth schedule also you have shared with us. So your all over guidance was very, very important and valuable for us. For this, my special thanks to Garud sir for suggesting you as a speaker for this today's session. So organizing any program is a challenging task, and this cannot be possible without a wise working hand and support from every corner. So now it is time to convey our great attitude to all you have extended your support to make this event successful. So thank you all. First of all, Garud sir, as being a coordinator of IQSC department, for the introduction of guests. Thanks to Patil ma'am also for her beautiful anchoring. Again, thanks to Professor Kale sir, Bibe sir, Shingote ma'am, Deshmukh ma'am, and Shevale sir for the IT support. And last but not least, to our participant students for being with us with a patience and responses. So thank you all of you once again. And I think now with the permission of organizers, I declare the program is over. Thank you once again.